हाय, नमस्कार सर्वांना. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत आहे. घरचा स्वाद अँड फूडमध्ये आज बनवणार आहे मी हिरवी मिरचीचा ठेचा. एकदम साध्या पद्धतीने. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. चला मग रेसिपीला सुरुवात करू. इथे हिरवी मिरची घेतली आहे, शेंगदाणे, कोथिंबीर आणि लसूण घेतला आहे. हे सर्व साहित्य कमी जास्त आपण करू शकतो आपल्या अंदाजानुसार. सर्वात पहिले शेंगदाणे भाजून घेणार आहे. शेंगदाणे भाजून झालेत, ते काढून घेते आता. हिरवी मिरची भाजायला घेऊ. आबडधोबड मिरची भाजल्यानंतर तेल टाकून भाजायची चांगली. आता तेल टाकून घेते आणि चांगली परत भाजून घेते. मिरच्या चांगल्या भाजल्यात आपल्या. बघा, आता लसूण आहे तो याच्यावर टाकून देऊन तो थोडा भाजून घेऊ. लसूणला जास्त भाजायचं नाही, आबडधोबडच भाजणार आहे. भाजून झालंय, आता काढून घेते. आता सर्वात पहिले जे शेंगदाणे भाजले होते त्याचे टरफलं काढून घेतलेत आणि कुटून घेते पहिले. हिरवी मिरची, लसूण आणि कोथिंबीर शेंगदाण्यामध्ये टाकून कुटून घेतलंय सर्व. आता आता आपण तव्यावर तेल टाकलंय थोडंसं आणि जो ठेचा बनवून घेतलाय तो याच्यावर टाकून चांगला फिरून घेऊ, म्हणजे फ्राय करून घेऊ. तेल टाकून घेते आता. अजून थोडंसं, पहिले कमी झालं होतं, आणि फिरून घेते चांगलं. चांगलं मिक्स करून घ्यायचा. कुटायलाच मीठ टाकून घेतलेलं होतं, त्याच्यामुळे मीठ टाकायचं काम नाही. तर आपला ठेचा हा बनून तयार आहे, बघू शकता. भाकरीबरोबर, चपातीबरोबर खूप छान लागतो खायला, जेवणासोबत पण आणि असाही. तर हिरव्या मिरच्याच्या ठेच्याची रेसिपी कशी वाटली नक्कीच सांगा आणि व्हिडिओला शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.